नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. अवघ्या महाराष्ट्रभर आता पोलीस पाटील भरतीला सुरुवात होत आहे. जशी तुमच्या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल तशी आपण त्यावरती व्हिडिओ घेऊनच येत असतो. आता ही कोणत्या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तोचे फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, कशा पद्धतीने, त्याच्या अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बुलढाणा जिल्ह्याची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता त्याचा कार्यक्रम कसा राहील, आता या ठिकाणी जी जाहिरातीची जो शेड्यूल आहे तो कशा प्रकारे राहण्याला बघा. गावनिहाय कार्यक्रम तुमचा 15/3/2025ला या ठिकाणी प्रसिद्ध केला जाईल. जाहिरात येईल तुमची 19/3/2025ला. अर्ज भरणे तुमचे 22/3/2025 पासून तर 31/3/2025पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कालावधी दिला जाईल. आणि तुमचा जो लेखी पेपर असेल तो लेखी पेपर होईल बघा तुमचा 22/4/2025ला. अशा प्रकारे हा शेड्यूल राहणार आहे. वरती बघू शकता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या किंवा हे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा हा फोटो या ठिकाणी टाकण्यात आला आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याचा शेड्यूल असतो. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा अटी शर्ती पात्रता काय काय राहणार आहेत. सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे या ठिकाणी बघून घ्या, तुम्हाला पेमेंट संदर्भात आहे. जर तुम्ही ओपन खुल्या कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 800 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न असेल की फॉर्म ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल. या अगोदर तर ऑफलाईनच होते, पण यावेळेस आता ऑनलाईनसुद्धा होऊ शकतात. तुम्हाला DD फाडावा लागत असतो, त्यामुळे हे तुम्हाला 800 रुपयाचं पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल. आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल कोणत्याही, म्हणजेच राखीव प्रवर्गातून येत असाल तर यासाठी तुम्हाला 700 रुपयाचं पेमेंट हे केलं जातं. ओपनसाठी 800 रुपयाचं, कॅटेगरीमधून येत असेल तर 700 रुपयाचं. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता. पूर्वी जर का बघितलं तर शैक्षणिक पात्रता 2024मध्ये ही होती तुम्हाला 10वी पास. आता यामध्ये कदाचित वाढ होऊ शकते आणि 10वीवरून हे 12वीवर सुद्धा जाऊ शकतं. जसं अंगणवाडी सेविका पूर्वी काय होतं, जर ते 10वी पासवर होतं, आता त्यासाठी कंपल्सरी 12वी पास महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. जर तुम्ही 12वी पास नसाल तर अर्ज करू शकत नाही. यामध्ये सुद्धा कदाचित या ठिकाणी येऊ शकतं की तुम्ही 10वी पासवरून 12वी पास असणं सुद्धा गरजेचं आहे. पण तुर्तच सध्याची परिस्थिती जरी असे, असं नवीन काही GR वगैरे आला नाही. सध्या 10वी पासवरच या ठिकाणी हे पद ठेवण्यात आलेलं आहे. नंतर तुमचं वय देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुमचं वय कमीत कमी 25 वर्ष असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 45. म्हणजे काय, एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा ज्याचे कर्तव्य असतात ते कर्तव्य पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त वयाचा कालावधीसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचं वय 25 पासून तर 45पर्यंत जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. नंतर बघा, समजा तुमचं गाव आहे, तुमच्या गावामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या जवळच्या गावामध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाही. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की तुमच्याच गावामधून जास्तीत जास्त फॉर्म येतात. म्हणजे काय, तर तुम्ही स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा तहसीलचा रहिवासी दाखलासुद्धा या ठिकाणी जोडू शकता. नंतर बघा, तुमचे एज्युकेशन डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर बघा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही जर का कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर समजा तुम्ही OBC किंवा NTD वगैरे जर येत असाल, नॉन क्रिमिनल धारक जर असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणंसुद्धा गरजेचं आहे. जर नॉन क्रिमिनल नसाल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र केलं जाईल. नंतर येतं तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट. तुमच्याकडे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला वय अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, हे सुद्धा असणं आवश्यक आहे. हे जर नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. हे काढण्यासाठी तुम्ही सर्व डॉक्युमेंट माई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरून काढू शकता. नंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून ठेवायचे. अधिनियम 2005 नुसार तुम्हाला 2पेक्षा जास्त अपत्य नको आहेत. जर का 2पेक्षा जास्त तुम्हाला अपत्य असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अपात्र केलं जाईल. मग तुमची निवड कशी होती, तर याच्यासाठी तुमचे 100 मार्काचा पेपर होत असतो. यामध्ये तुम्हाला 80 मार्क्ससाठी पेपर असतो, म्हणजेच लेखी परीक्षा असते
आणि 20 मार्कसाठी या ठिकाणी तोंडी परीक्षा असते म्हणजेच मुलाखत असते। आता या 80मध्ये कमीत कमी तुम्हाला 36 मार्क पाडणं म्हणजेच 45% गुण पडणे हे आवश्यक आहे। जर तुम्हाला 36 मार्क 80 पैकी पडले नाहीत तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी किंवा तोंडी परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र होणार नाही। तुम्हाला 36 पेक्षा जास्त गुण पडणे आवश्यक आहे, नंतर तुम्ही ती तोंडी परीक्षा किंवा मुलाखत देऊ शकता। आणि इकडचे 80 मार्क्स लेखीचे आणि इकडचे 20 मार्क या ठिकाणी तुमच्या मुलाखतीचे असे मिळून 100 मार्क होतात। यापैकी जास्तीत जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना असेल त्यांना या ठिकाणी पात्र केलं जातं। अशा प्रकारे मित्रांनो हा कार्यक्रम असतो। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आली तर 100% आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि सर्व जिल्ह्यामध्ये अटी शर्ती पात्रता सेम असतात। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।